श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर ही आहे माझी सायंकाळचं टाईम. झाडांना पाणी टाकता, लसूण लावलं त्याला पाणी टाकलं. फुलाची झाडं आहे, त्यांना पाणी टाकायचं विचार तर होतं, पण पाणी नव्हतं टाकलं कारण नळं यायचेच होते. तर ह्याच झाडांना पाणी टाकलं. 2 कॅरेक्टरच्या आणि इथं स्ट्रॉबेरीच्या पण बिया लावल्या आहे. तर ते पण दाखवणार मी नेक्स्ट व्लॉगमध्ये. हे आहे आंब्याचं आणि जास्वंदाचं झाड. त्याच्यानंतर माझी मुलगी रोडावर जाऊन उभी होती आणि हा एक राहिली होती आणि मी झाडू मारून राहिली होती. माझी चालू होती झाडू बाहेरची इथची आणि बाहेरची झाडू करते मी रोडवरची. ही आहे आमच्या अंदरचं वॉल कंपाऊंडच्या अंदरचं पटांगण. छोटासाच आहे हां. ही माझी मुलगी तिथं डान्स करत आणि तिचं व्हिडिओ काढणारी आहे मुलगी एक श्रेया, तिच्या आत्याची मुलगी. आणि त्याच्यानंतर ती हातपाय धुवून राहिली. पहा हातपाय पण कशी धुवून राहिली आपल्या हाताने. पाहिलं तर छोटंसं बाळ पण पहा ना कसं आपल्या हाताने करते सर्व काही. चालली आणि मग टॉवेल शोधत चालली आता की टॉवेल कुठं आहे म्हणून. पहा तिला नाही भेटलं, मग श्रेयाने तिला टॉवेल दिला. किती गुणाची आहे माझी मुलगी. सर्दी झाली आहे पण ती आपल्या मनानेच करेल जे करायचं आहे ते. त्याच्यानंतर तिला भूक लागली होती तर मी तिला पोळी टाकून देत होती. तसं तर स्वयंपाक तर पूर्ण झाल्यासारखंच होतं. एक साईडने भाजी चालू होती आणि पोळी पण करत होती. तर ही शेवटचीच पोळी आहे. पहिले तर व्हिडिओ काढायचा टाईमच नाही मिळत. कधी कधी तर व्हिडिओ पण नाही काढत, पण कधी काढून घेते. हां माझी भाजी पण झाली आहे, चालू आहे. पण भाजी शिजायचीच आहे तर तिला सध्या तर सकाळचीच भाजी देऊ शकते मी आता. ही आहे पोळी माझी शेवटची. माझं व्लॉग तुम्हाला कसं वाटते हे नक्की कमेंट करून सांगा. जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही आहे फुलगोबीची भाजी. कोणाकोणाला फुलगोबीची भाजी आवडते ते नक्की कमेंट करून सांगा. प्लीज तुमचा सपोर्ट पाहिजे. तुमचा सपोर्ट असेल तरच आम्ही समोर जाऊ शकतो. तर प्लीज सपोर्ट करा. त्याच्यानंतर मी भांडे घासायला काढते कारण मला स्वयंपाक झालं की भांडे आवरून ठेवणं, भांडे घासून ठेवणं हेच आवडतं. नाहीतर असे भांडे वगैरे ठेवले तर पसारा वाटतो. असं कोणाकोणाला वाटतं ते पण नक्की कमेंट करून सांगा. असे भांडे ठेवणं वगैरे. त्याच्यानंतर माझी मुलगी समोरच्या घरी जाऊन आली तर तिला त्यांनी चॉकलेट दिलं. ती तिथं रोज जातो. ती तिची लाडाची मुलगी झाली आहे. कधी पण गेलं तर तिला चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. ते पहा याच्यामध्ये तर या चॉकलेटमध्ये 2 गोळ्या राहतात चॉकलेटच्या. पहा नाही देत म्हणून मागे लपवून राहिली आहे. मटकी. असं कोणाकोणाची मुलं करतात ते नक्की कमेंट करून सांगा. मी भांडी घासून राहिली आणि माझा व्हिडिओ श्रेया काढून राहिलेली आहे. पहा अजून ती श्रेयाने तिचं चॉकलेट घेतलं फोडासाठी तर तिला चॉकलेट देत नव्हती तर ती कशी रडून राहिली होती. त्यानंतर ती मला पण चॉकलेट देते माझी मुलगी. त्याच्यामध्ये 2 गोळ्या आहे तर बिचारीची गोडी पडली. मी पटापट भांडी. त्याच्यानंतर ती माझी मुलगी पायदान ठेवतो बरोबर करून. मुली असणं किती गरजेचं आहे तर पहा. अर्ध लक्ष माझं माझ्या मुलीकडे राहते ना अर्ध लक्ष कामामध्ये राहते. इकडे भांडे घासत राहते तर तिकडे ते का करत आहे म्हणून लक्ष देत राहावं लागते 10 वेळा. असं कोण कोण करते आपल्या मुलीकडे लक्ष देत राहतो. त्याच्यानंतर नळच आले होते तर मी पाणी भरून घेतलेलं आहे. पाणी भरलं. ते पण एकच गुंड भरायचं होतं आज, जास्त काही भरायचं नव्हतं. आणि तुमच्याकडे नळ किती वाजता येतो ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कोण कुठून कुठून पाहत आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा. ती माझी मुलगी पाण्याचा खेळ करण्याचा विचार करत आहे. हात टाकत प्यायचं पाण्यात.
त्यानंतर नंतर नेऊन ठेवली, सर्व धुधा केली, त्याच्यावर झाकली आणि आणखी बाहेर जाते मी. साफसफाई करून भाजी तर झालीच होती आणि आता मी बाहेर जाते आणि बाहेर पाणी मारते. तर चला बाहेर सर्व चपला उचलून ठेवली, नळ काढली आणि बस बाहेर पाणी मारायला चालली. आता झाडाला पाणी टाकते आणि बाहेर पाणी मारते. तुम्ही पण असे व्लॉग करायला जर इंटरेस्टेड असाल तर करू शकता, कारण चांगलं आहे असं व्लॉग करणं. हे पहा आमच्या घराकडचं बाहेरचं मोसम खूपच सुंदर, एक नंबर दिसून राहिले सायंकाळच्या टाईमला. आणि मी झाडाला पाणी मारून राहिली आणि बाहेर पाणी टाकून राहिली.